नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या सुंदर संयुक्त प्रतिमेमध्ये आपल्याला काही जुने आणि काही नवीन असे अद्भुत दृश्य पाहायला मिळते. प्रतिमेच्या उजव्या बाजूने झेपावत जाणारा धूमकेतू R3 पॅन-स्टार्स बहुधा ऑर्ट क्लाउडमधून आलेला आहे. म्हणजेच तो अब्जावधी वर्षांपूर्वीच्या सौरमालेचा एक प्राचीन अवशेष आहे. त्याची तेजस्वी आणि विस्तारित आयन शेपटी निळ्या रंगात चमकत आहे, कारण धूमकेतूच्या केंद्रातून बाहेर पडणाऱ्या वायूंना सूर्यप्रकाशामुळे आयनीकरण होते. खगोलशास्त्रज्ञांना धूमकेतूंविषयी अनेक कारणांनी विशेष आकर्षण आहे. धूमकेतूंची रचना म्हणजे सौरमालेतील ग्रहांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या घटकांचे अबाधित टाइम कॅप्सूल मानले जाते. काही संशोधकांच्या मते धूमकेतूंनीच तरुण पृथ्वीवर पाणी आणले असावे. तसेच धूमकेतूंच्या शेपट्यांच्या हालचालींमुळे सौर वारे आणि किरणोत्सर्ग यांच्या परस्पर संवादाबद्दलही महत्त्वाची माहिती मिळते. पार्श्वभूमीतील मोहक मोझॅक प्रतिमा, ज्यामध्ये ओरायन नेब्युला N42 दिसत आहे, ती 2 रात्रींच्या निरीक्षणातून टिपण्यात आली, तर धूमकेतूची प्रतिमा तिसऱ्या रात्री घेतली गेली. ओरायन नेब्युला हे आपल्या सर्वात जवळचे तारकांची निर्मिती होणारे केंद्र आहे आणि सुमारे 20 लाख वर्ष जुने असल्यामुळे ते आपल्या दृष्टीने तुलनेने नवीन मानले जाते. आता पृथ्वीपासून सुमारे 12,75 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या या धूमकेतू R3 पॅन-स्टार्सला आपण निरोप देत आहोत, कारण तो हळूहळू सौरमालेच्या बाहेर प्रवास करत आहे. हा अद्भुत खगोलीय प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.